पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी आज संवाद साधला। यावेळी मोदींनी देशातल्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या कोविड योद्ध्यांसोबत संवाद साधला। यात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी सुद्धा मोदींनी चर्चा केली। यावेळी कोरोनाची दुसरी लाट कशी आहे, काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात डॉक्टर जोशी यांच्याकडून जाणून घेतलाय। आता आपल्यासोबत स्वतः डॉक्टर शशांक जोशी आहेत, त्यांच्याकडून आपण जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत। डॉक्टर शशांक जोशी, आपलं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमात। नमस्कार। सगळ्यात आधी मोदींनी आपल्यासोबत जो संवाद साधलाय त्याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल। तर माननीय पंतप्रधानांनी दोन प्रश्न विचारले मला। पहिला प्रश्न होता की आपल्या इथे जी आलेली दुसरी लाट आहे ती पहिल्या लाटेपासून मेडिकल दृष्टिकोनातून आणि ओव्हरऑल दृष्टिकोनातून कशी वेगळी आहे, आणि त्याच्यात आपण सांगितलं की जी दुसरी लाट आली आहे ती खूप फास्ट स्प्रेड करते। म्हणजे हा याच्याचं जी स्पीड आहे व्हायरस स्प्रेडिंगचा तो खूप फास्ट आहे, पण रिकव्हरी तितकीच फास्ट आहे आणि मृत्यूदर तितकाच कमी आहे। फक्त रुग्णसंख्या खूप जास्ती आहे आणि त्यामुळे काय झालंय की आपली जी हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर खूप तणाव आलेला आहे। पण घाबरायची काहीच गरज नाहीये आणि याच्यात थोडी लक्षणं वेगळी आहेत, कारण याच्यामध्ये युवा पिढीना कोरोना बाधित झालेले आहेत, लहान मुलांना यावेळेला कोरोना झालेला आहे। लक्षणांमध्ये पण काही जुनी लक्षणं आहेत तशीच राहिली, ताप म्हणा किंवा दम लागणं म्हणा किंवा सुका खोकला म्हणा आणि गंध किंवा स्वाद जाणं हेही, पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीची लक्षणं आहेत, म्हणजे स्टमकची लक्षणं म्हणा किंवा डायरिया असेल किंवा बाकीची लक्षणं आहेत। तर आपल्याला दोन गोष्टींचं एक आहे की वैद्यकीय सल्ल्यानी एक 14 किंवा 21 दिवसाचं जे कोरोनाचं टाइम टेबल आहे ते काळजीपूर्ण वैद्यकीय सल्ल्यानी बाहेर पडण्यासाठी आवश्यक आहे, याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं। आणि काही दिवसापूर्वीच माननीय प्रधानमंत्र्यांबरोबर आमची एक डॉक्टर मंडळांची बैठक झाली होती पूर्ण भारताच्या, तेव्हाही आम्ही त्यांना जे सल्ले केले तर त्यांची अशी इच्छा होती की नागरिकांसमोर पण मी हे मांडावं। दुसरं म्हणजे ट्रीटमेंट बद्दल खूप समज आणि गैरसमज आहेत। लोक काय करतात, अंगावर काढतात, मोबाईल फोनच्या ऍडवाइस वरून लोक ट्रीटमेंट घेतात। तर असं न घेता जे सरकारी प्रोटोकॉल्स आहेत त्या अनुषंगाने जर का ट्रीटमेंट घेतली तर कोविडची 3 प्रकारची तीव्रता आहे। हलका कोविड असतो म्हणजे माइल्ड, किंवा मॉडरेट, किंवा सिव्हिअर म्हणजे तीव्र कोविड असतो। तर प्रत्येकाची एक ट्रीटमेंट वेगळी असते आणि बहुसंख्य लोक जे असतात 80% लोक ते तर बरे होतात आणि त्यातले फक्त 20% लोकांनाच कधी कधी हॉस्पिटल किंवा कोरोना केअर फॅसिलिटीची गरज पडते आणि त्यातले पण 98% रिकव्हर होत आहेत। त्यामुळे घाबरायची काही गरज नाही, म्युटेशन येतील जातील तरी पण आपल्याला, आणि थोडासा कोरोना आपला रंग बदलणार। आता ही पहिली लाट आली होती, तसं स्पॅनिश फ्लू मध्ये पण 150 वर्षापूर्वी झालं होतं की 2 लाटा 3 लाटा 4 लाटा आल्या होत्या। त्यामुळे आपल्याला गाफील न राहता कंटिन्युअसली 24 तास आपल्याला याच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे। तर माइल्ड कोविडमध्ये ट्रीटमेंट साधी आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटर करायचं आहे, ताप मॉनिटर करायचा आहे, लागलं तर पॅरासिटामॉलची गोळी घ्यायची आहे। पण मॉडरेट आणि सिव्हिअर मध्ये काय झालंय की खूप ऑक्सिजनमुळे आणि रेमडेसिवीरमुळे खूप लोकांची म्हणजे घाबरून गेले आणि बेड मिळत नाही वगैरे म्हणून। तर जर का सॅच्युरेशन पडलं तर आणि 93% खाली असेल किंवा 3% जर का कमी झालं वॉक टेस्ट केल्यानंतर, तर मात्र एक रेड फ्लॅग होतो आणि मग त्या रुग्णांनी स्टिरॉइडचं इन्हेलर किंवा टॅबलेट किंवा इंजेक्शन घेणं आवश्यक असतं। त्याचबरोबर ऑक्सिजन घेणं, प्राणायाम करणं, पोटावर झोपणं हेही तितकंच महत्वाचं आहे, प्रोन पोझिशन ज्याला आम्ही म्हणतो ते। त्याचबरोबर रक्तपातळ करण्याचं हिपॅरिन किंवा अँटीकोअग्युलंट जे औषध असतात तेही घ्यायला लागतात आपल्याला। आणि त्याचबरोबर रेमडेसिवीरचा हे काय जीव वाचवत नाही, रेमडेसिवीर ही मात्र फार मोठा भ्रम आहे लोकांच्या मनामध्ये की जीव वाचवत नाही, पण रेमडेसिवीरमुळे फायदा जरूर होतो। 2 ते 3 दिवस रुग्णालयामधला जो अवधी असतो तो कमी होतो, क्लिनिकल रिकव्हरीला त्याचा फायदा होतो, पण जीव वाचत नाही। त्याच्यामुळे काय लोक जे सौखी करतात रेमडेसिवीर, आणि आता आहे असं की नाही आपल्याकडे साठा, पण योग्य पेशंटनीच तो वापरणं महत्वाचं आहे। पहिल्या 9 दिवसातच त्याचं काम होतं। पण डॉक्टर शशांक जोशी, अनेकदा डॉक्टरकडून लिहून दिल्या जातं की रेमडेसिवीरची गरज आहे आणि त्यानंतर मग ज्या रुग्णाला कोरोना झाला त्याच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू होते, तर रेमडेसिवीरला पर्याय काय, नातलगांनी काय करायचं मग अशा परिस्थितीत? नाही, पण मी सांगितल्याप्रमाणे की हा इट इज नॉट अ लाईफ सेव्हिंग मेडिसिन। त्यामुळे टास्क फोर्स थ्रू पण आम्ही वेबिनार वगैरे घेऊन सगळ्या डॉक्टर्सना मंडळींना पण समजून सांगितलंय की पहिल्या 9 दिवसात द्या, 5 दिवस द्या, ज्यांना ऑक्सिजन लागते आणि हॉस्पिटलची बेड लागते त्यांनीच घ्या, घरी देऊ नका रेमडेसिवीर। आणि 7-9 दिवसानंतर रेमडेसिवीरचा काही फायदा होत नाही आणि रुग्ण पण प्रेशर घालतात डॉक्टरांवर, कारण काय झालंय की आता असं वाटतं की एक बिकट स्थिती आहे तर घाबरून जातात लोक। घाबरून नका जाऊ, बाकीची जी ट्रीटमेंट आहेत त्या सरळ साध्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यावर जास्ती भर द्या आणि रेमडेसिवीरचाही साठा येईल पण त्यांनी रिकव्हरी कमी वाढेल,
आणि हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये तर ती बेड लवकर आपल्याला उपलब्ध होतील, पण जीव वाचणार नाहीये. हे आपल्याला जरा थोडंसं एक संभाषण करावं लागणार आहे. काय झालंय की कोरोनामध्ये पण जी वैद्यकीय मंडळी आहेत, फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, ते पण आता 1 वर्ष झालेलं आहे तर कंटिन्युअसली ते काम करत असतात. त्यामुळे प्रत्येकालाच त्याची गरज असते नसते, तर त्याच्यावर आता त्यांनी व्यवस्थित एक रॅशनलायझेशन झाले. तसं ऑक्सिजन पण आपण ऑक्सिजन वेस्ट नाही करू, रॅशनलायझेशन झालं. आणि आता सगळे आपले जे डॉक्टर मंडळी आहेत, महाराष्ट्र याच्यावर खूप पुढे आहे, अग्रेसर आहे. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये ज्या मिळणाऱ्या ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत त्या जगजाहीत आहेत आणि भारतातही त्याच्या कित्येक वेळा म्हणजे प्रशंसा केली जाते. फक्त काय ह्या वेळेला आलेला जो वेग आहे, लाटेचा वेग आहे, खूप तडा बसलेला आहे सगळ्यांना. आणि हा तडा बसल्यामुळे काय झालंय की आपल्या यंत्रणेवर त्याचा ताण आलेला आहे. आता हळूहळू आपण ह्या लाटेतून बाहेर पडायला लागलेलो आहोत. आता आपण बघतोय की फ्लॅटिंग झालेलं आहे कर्वचं. आता नंबर ऑफ केसेस आहेत त्या थोडा स्टेबिलाईज झालेल्या आहेत आणि माझ्या मते अजून 2-4 आठवड्यामध्ये ही वेव आता ओसरायलाही लागेल. जशी लाट येणार तशीच ती लाट ओसरणारी. त्याच्यामुळे आपल्याला एक सकारात्मक भूमिका घेऊन याच्यातून बाहेर पडायचंय आणि 24 प्रॉपरली आपल्याला एक 14 दिवसाचा टाइम टेबल करायचं. आणि बाहेर जरी आलो आपण याच्यातून तरी आपल्याला मास्क आहे, सॅनिटायझेशन आहे, डिस्टन्सिंग आहे आणि वॅक्सिन, या जे 4 पिलर्स आहेत आपले कोविडचे, त्याला आपल्याला अजिबात म्हणजे नाकारता येणार नाही. आणि आता वॅक्सिनेशन पण आपण आता 18 वर्षानंतर देणार आहोत लोकांना, त्यामुळे वॅक्सिनचं कव्हरेजही वाढणार आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रात सर्वोत्तम ट्रीटमेंट दिली जाते आहे कोरोनाबाबत, पण या रुग्णवाढीला थांबवण्यात मग आपण अपयशी का पडतोय? आपण कमी पडतोय या सगळ्या याच्यात की लाटच अनपेक्षितपणे आलेली आहे? नाही, आता बघा, ट्रीटमेंट आणि संसर्ग थांबवणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संसर्ग थांबवण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे आपल्याला सगळ्या नागरिकांचं कॉपरेशन गरज आहे, कारण त्यांनी जर का मास्क घातला नाही, डबल मास्क घातला नाही, तुम्हाला कोविड हो, तुम्हाला अँटीबॉडी हो, तुम्ही 1 डोस किंवा 2 डोस वॅक्सिनचे घेतले तरी पण तुम्हाला मॅन्डेटरी मास्किंग 2021-22 लागणारच आहे. बरोबर. आणि त्याच्याबरोबर डिस्टन्सिंग राहणार आहे. आपण जर का गर्दी केली, आपण जर का डिस्टन्सिंग नाही पाळलं, सॅनिटायझेशन नाही केलं, मास्क नाही घातला, मास्क बरोबर नाही घातला, डबल मास्क नाही केला, तर मग कोरोनाचा संसर्ग होऊन बंद नाही करू शकत. तुम्ही दुसरं म्हणाला की आपल्या इथे थोडासा म्युटंट स्ट्रेन पण होता, ज्याला आपण डबल म्युटंट म्हणतो. त्यांनी त्याचं काय होतं की ट्रान्समिसिबिलिटी फास्ट होते, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण मात्र त्याची तीव्रता वाढत नाही, म्हणजे रोगाची तीव्रता वाढत नाहीये. पण काय झालं की खूप नंबर वाढल्यामुळे, यंत्रणेवर ताण आल्यामुळे, थोडेसे रुग्ण वाढल्यामुळे आपल्याला खूप ताण पडलेला आहे. आणि मग सिरियस रुग्णांची पण त्या अनुषंगाने जी प्रमाण असतो ते वाढतं आणि त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल मॅनेजमेंटमध्ये थोडासा एक ताण होतोय. पण त्याच्यातून पण आता बाहेर पडतोय आपण. विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा, पुणे शहर म्हणा, नाशिक म्हणा, ग्रामीण भाग म्हणा किंवा शहरी भाग म्हणा, मुंबई बघा, ठाणे बघा, आता हळूहळू आपण ह्या लाटेतून आता लाट ओसरायला लागेल 1 आठवड्यात, 1.5 आठवड्यामध्ये, आणि आपण याच्यातून बाहेर पडू. पण बाहेर पडताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जर का तुम्हाला असं वाटलं की कोविड जाऊन गेला आहे, मी वॅक्सिन घेतलंय, तर मला मास्क घालायची गरज नाही, तर हे चुकीचं आहे. आपल्याला मास्क हा 2021-22 मध्ये घालावाच लागणार आहे, डबल मास्क घालावा लागणार आहे, थोडं सॅनिटायझेशन आणि डिस्टन्सिंगही ठेवावंच लागणार आहे, गर्दी अवॉइड करावी लागणार आहे आणि हवेशीर वातावरणात राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे जे आपले आधारस्तंभ आहेत त्याला आपण सोडू शकत नाही. तर संसर्गाचा संबंध आपल्या मास्किंग आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरशी आहे, त्याचा संबंध ट्रीटमेंटशी नाही आहे. ट्रीटमेंट आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. आता कित्येक प्रयोगशाळी औषधं पण आहेत. आता काही काही औषधं मिळत नाही, जशी टॉसिलाझुमॅब, इटुलिझुमॅब, तर आपले कित्येक लोक वेगवेगळी औषधं, जी कॅन्सरची औषधं असतात ज्याला आपण बेबिक्लोझुमॅब म्हणतो, किंवा अशी वेगवेगळी औषधं आहेत, तर आपले सगळे डॉक्टर 24 तास काम करतायत, कारण ह्या रुग्णांची सेवा करून त्यांचे जीव वाचवण्याचे आपण सगळे प्रयत्न करतोय. सरकारी अग्रेसर आहे, राज्य सरकार आहे, भारत सरकार आहे की ऑक्सिजन पुरवठा हो. इव्हन रेमडेसिवीरचं औषध आता भारत सरकारने राज्य सरकारला दिलेलं आहे, काल तुम्ही पाहिलं असेल त्या ती बातमी पण. तर आपण प्रयत्न करतोय पण, आणि वॅक्सिनचा पण आपण द्यायचा प्रयत्न करतोय, पण आता तरी पण वॅक्सिनचे थोडे शॉर्टेजेस आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळी आपण जितके लवकर आपण वॅक्सिनेट करू तितकं आपल्याला फायदा होईल. काल एक सेरोही आला होता. आपण पाहतोय की ह्या वेळेला जी दुसरी लाट आली त्याच्यात जो लोकांचा जो रुग्ण ग्रुप आहे तो थोडा चेंज झाला. मागच्या वेळेला कसं होतं की धारावी सारख्या पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे गरीब लोकांमध्ये जास्ती कोरोना झाला होता. यावेळेला मध्यमवर्गीय किंवा न्यू रिच क्लासमध्ये जास्ती कोरोना झालेला आहे आणि तिथे पण ते सिरो पॉझिटिव्हिटीचा अँटीबॉडी प्रवृत्त धारावीमध्ये 50-60% होता, तसा इथे फक्त 30-40% झालेला आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती त्या अनुषंगाने वाढलेली नाहीये आणि म्हणून आपल्याला वॅक्सिनेशनवर थोडा भर द्यावाच लागणार आहे. म्हणजे 3री किंवा 4थी लाट येऊ नये, किंवा आली, किंवा जरी आली तरी पण आपल्याला त्याच्यावरती मात करणं सोपं आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणत आहात की आता हळूहळू रुग्णवाढीचा दर जो आहे तो कमी होतोय आणि रुग्णसंख्या सुद्धा आता कमी व्हायला सुरुवात होईल, पण दुसरीकडे काही तज्ज्ञांचं
आणि जागतिक स्तरावर जे काही संशोधन होत आहे, अशा काही रिपोर्ट्स येत आहेत, रिसर्च रिपोर्ट्स. त्यांचं म्हणणं आहे की भारतात अजून कोरोनाचा पीक यायचा आहे, दुसरी लाट आली आहे, पण कोरोनाचा पीक हा मे मध्ये बघायला मिळणार आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ते काय मॅथमॅटिक्स, कोरोना काय मॅथमॅटिक्स मॉडेलिंग अजिबात फॉलो केलं नाही. मागच्या वर्षी पण त्यांनी जे प्रिडिक्ट केलं ते सगळे चूक गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही लाट लवकर आलेली आहे. त्यामुळे ह्या लाटेतून आपण जेव्हा भारत पीकवर असेल तेव्हा आपली लाट ओसरत असणार आहे. कारण भारताची जी जॉग्रफी आहे ती वेगळी आहे आणि आपल्याला आलेली लाट आहे ही आपली लाट जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून आपण कोरोनाच्या नंबर्सवर झुंजतोय आणि गेल्या 3-4 आठवड्यात पाहिलं की आपण अतिशय पीकवर आहोत. तर त्याच अनुषंगाने दिल्ली म्हणा किंवा उत्तर प्रदेश म्हणा, गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, बाकीचे जेवढे प्रांत आहेत भारतातले तिथे लाट यायला थोडासा उशीर लागेल. पण माझ्या मते ते 2 ते 4 आठवड्यात आपल्या पाठी आहेत आणि ती लाट ही ओसरायला लागेल. असं नाही की ती ओसरणार नाही. आणि काय आहे की जगात लोक किती काही म्हणो पण सगळीकडेच लाटा आलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की युके युरोपमध्ये लाट नव्हती आली. आता हाँगकाँगमध्ये चौथी लाट आलेली आहे. मिशिगन जे स्टेट आहे अमेरिकेत तिथे चौथी लाट आलेली आहे. तर खूप ठिकाणी 3री 4थी लाट आलेली आहे. ब्राझीलमध्ये लाट आलेली आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये लाट आलेली आहे. ते म्युटंट व्हेरियंट पण सगळीकडे आलेले होते. तर असं नाही की भारताला ते युनिक आहेत आणि याच्यातून आपण अगदी सक्षम बाहेर पडू. म्हणजे आपल्याला थोडं पॉझिटिव्हिटी राहायला लागणार आहे. आपण काय आपल्या इथे खूप नंबर आहे कारण आपली लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा हे, पण आपली रिकव्हरी तितकीच छान आहे. आपल्या इथे मृत्यू दर सगळ्या जगातला वन ऑफ द लोएस्ट मॉर्टॅलिटी केस फॅटॅलिटी रेट आहे. असा एवढा चांगला रेट कुठेही नव्हता, युरोपमध्ये नव्हता. दुसऱ्या लाटेत सुद्धा मृत्यूदर कमी आहे असं म्हणायचं तुम्हाला? कारण टोटल नंबर जरी जास्ती असले तरी तुम्ही जर सरासरी पाहिली किंवा पर्सेंटेज पाहिलं तर पर्सेंटेज केस फॅटॅलिटी रेट कमीच आहे. ठीक आहे डॉक्टर, लसीकरणाचं लक्ष पूर्ण करण्यासाठी मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा गरजेचा आहे, तो होताना दिसत नाही. यामुळे अनेक ठिकाणचं वॅक्सिनेशन मंदावलं आहे. वॅक्सिनेशन सेंटर अनेक ठिकाणचे बंद पडलेले आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपलं टार्गेट नेमकं पूर्ण होणार कसं, त्याबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल खूप चिंता आहे मला आणि आपल्या सगळ्यांनाच चिंता आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच चिंता आहे कारण आपण जसे अडकलो आहोत. कारण आपलं काय झालंय की आपलं मॅन्युफॅक्चरर्स आणि भारत सरकारवर खूप अवलंबून आहे. त्यांनी त्यांच्या अनुषंगाने वॅक्सिन पाठवलेली आहेत पण ती आता आपण 10% भारतीयांना वॅक्सिनेट केलेलं आहे पण तरीही आपल्याला कमीच पडणार. आणि आपल्याला आता ऍटलिस्ट 2 गोष्टी चांगल्या समाधानकारक आहेत की वयवर्ष 45च्या खाली आपण बाहेरून डायरेक्टली वॅक्सिन घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपले जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांनी पण हॉस्पिटल्स किंवा फॅक्टरीज मध्ये आता एक काम मोठी काम आहे की इंडस्ट्रियल हाऊसेस त्यांना डायरेक्टली वॅक्सिनेशन सेंटर करून ते त्यांच्या कामगारांना ते वॅक्सिन देऊ शकतात. ही फार मोठी मूव्ह आहे. त्याच्यामुळे काय आपलं इकॉनॉमिक इंजिन पण चालू राहू शकतं. कारण वॅक्सिनेशन हे की आहे. आपल्याला ही 3री 4थी लाट जर का वाचवायची असेल तर तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे आणि त्याची खूप चिंता पडली आहे. कित्येक लोकांचे सेकंड डोसेस अडकलेले आहेत. बरोबर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमधले प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये अजूनही वॅक्सिन नाहीये. तर ते त्याच्यासाठी आपल्या यंत्रणेनी लवकरात लवकर त्या वॅक्सिनेशन्सला करावं. कारण एकदा 45च्या खाली जर का वॅक्सिनेशन चालू झालं तर मग हे जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत आणि 45च्या वरती लोक आहेत त्यांना वॅक्सिनेशन देणं कठीण जाणार आहे. कारण कित्येक आपल्या सिनियर सिटीजन्सनी वॅक्सिन घेतलं होतं साधारणतः मार्चच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात. आणि त्या सगळ्यांची आता 6 आठवड्यानंतर कोविशिल्डचे जे डोसेस होते ते सगळे ड्यू आहेत आता 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात एप्रिलच्या. आणि ते सगळे अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यातले म्हणजे ऍटलिस्ट मुंबईबद्दल म्हणतो मी. बाकीच्या ठिकाणी माझ्या मते वॅक्सिनचा पुरवठा आहे असं मला सांगितलं जाते. पण तरी पण महाराष्ट्र हे अग्रेसर आहे. म्हणजे मला वाटतं भारतामध्ये पण महाराष्ट्रात जेवढी वॅक्सिन दिली आहे तेवढी कुठेच दिलेली नाही आहेत. पण तरी पण हे कमीच पडतात. आपण किती म्हटलं तरी वॅक्सिनेशन आपल्याला जितकं वाढवता येईल तितकं वाढवलं पाहिजे. प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमध्ये जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करतील. आणि मला असं वाटतं राज्य सरकार याच्याशी खूप ह्याच्यावरती सखोल विचार करून ते जेवढं होईल तेवढं आपल्या नागरिकांना वॅक्सिन द्यायचा प्रयत्न करतील. बरोबर. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबई संदर्भात. गेल्या काही दिवसात मुंबईमधल्या रुग्णांची आकडेवाढ जी आहे ती कमी होताना बघायला मिळते आहे. मुंबईत 3ऱ्या सेरो सर्वेक्षणात एक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार कोविड विरोधात रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढत असल्याचा निष्कर्ष येतोय आणि त्यात 36% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. त्यामुळे असं म्हणता येईल का की मुंबईकरांची वाटचाल आता हर्ड इम्युनिटीकडे होते? नाही. हर्ड इम्युनिटीसाठी आपल्याला जवळजवळ 70-80% हर्ड इम्युनिटी लागते. पण हा जो वयोगट आहे आणि हा जो ग्रुप आहे सोशो इकॉनॉमिकली हा एक एक्सपोज नसलेला ग्रुप आहे आणि चांगला सोशो इकॉनॉमिक ग्रुप आहे. त्याच्यामुळे ही रिअश्युरिंग साईन आहे. पण मला असं वाटतं आणि मुंबईची थोडीशी लाट ओसरते. पण लक्षात ठेवा की मुंबईमध्ये जी टेस्टिंग कपॅसिटी आहे ती फुल झालेली आहे. म्हणजे साधारणतः मागच्या
वेव्ह मध्ये आपण साधारणतः 20,000 टेस्ट करायचो प्रतिदिन आणि महाराष्ट्रात जवळजवळ एक 80,000 ते 1,00,000 टेस्ट करायचो. आता ह्या वेळेला आपण आपल्या पूर्ण पब्लिक आणि प्रायव्हेट हेल्थ यंत्रणांनी एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की जवळजवळ 40,000 ते 50,000 टेस्ट होतात रोज, चाचण्या होतात रोज मुंबईमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2.5 लाख टेस्ट होतात. याच्याहून जास्त आपण टेस्ट करायला गेलो तर आपल्याला क्रिस्पर फेलुदाची जी टेक्नॉलॉजी आहे CSRनी टाटा MD प्रो ती आणि काही होम केअर टेस्ट आहेत, सलायवाच्या टेस्ट आहेत, ह्या येईपर्यंत आपल्या ह्या टेस्टिंग चाचण्यांची कपॅसिटी आहे ती फुल झालेली, सॅच्युरेट झाली असं म्हणता येईल. त्यामुळे आपल्याला थोडेसे नंबरमध्ये स्टेबिलिटी दिसते का, त्याच्यामुळे जेन्युअनली आपली लाट कमी होते. तर आता एक गोष्ट मात्र क्लिअर करते की गेले कंटिन्युअसली एक 8-10 दिवस आपण पाहतोय की रुग्णांची संख्याही कमी व्हायला लागली आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्हाला येणारे जे फोन असतात, रुग्णांची जी नवीन रुग्ण याची जी हे असते ती आता कमी व्हायला लागलेली आहे. तर आपण आता फक्त प्रीमॅच्युअरली बाहेर पडलो असं म्हणू शकत नाहीये. अजूनही लाट आहे, पीकवर आहे आणि ती फ्लॅट होते, हे चांगले संकेत आहेत. पण कुठेही आपण गाफील न राहता परत आपल्याला आपला पाय घसरला नाही पाहिजे. आपण जी चूक पहिल्या वेव्ह मधून नंतर सेकंड वेव्ह मध्ये काय झालं की लोक कॉपरेटच करत होते, त्यांना वाटलं कोरोना गेला, लोक गर्दी करायला लागले रेस्टॉरंट्समध्ये, बारमध्ये शनिवार रविवारी खूप उशिरापर्यंत, आणि आपण डिस्टन्सिंग नाही पाळलं, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर नाही केलं, आणि त्यामुळे आपल्याला ही जी लाट आहे ती अंगाशी आलेली आता. ही दुसरी लाट जास्ती सिव्हिअर आहे ट्रान्समिशन आणि नंबर्स मध्ये. जरी त्याची तीव्रता कमी असेल तरी ती संसर्गजनक किंवा ट्रान्समिसिबिलिटी मध्ये खूप सिव्हिअर आहे. त्यामुळे आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे आणि आपल्याला आपली जबाबदारी पाळावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या मते येणारे हे 2 महिने आहेत, हे खूप काळजीपूर्वक आपल्याला अनलॉकिंग करावं लागणार आहे. बरोबर. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत. सोप्या शब्दात सांगितलं काय स्थिती आहे आता आणि आपल्या राज्याची वाटचाल कोरोनाच्या बाबतीत नेमक्या कोणत्या दिशेनं सुरू आहेत, काय अडचणी आहेत आणि काय सकारात्मक बाबी सुद्धा आहेत या सगळ्या कोविडच्या लढ्यात. आपले खूप खूप आभार, आपण वेळ दिलात आणि ही सगळी महत्त्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.